रसभेदी अध्याय आपण वाचतोय. रसभेदी अध्यायामध्ये शेवटचे थोडे श्लोक आपले बाकी आहेत. या श्लोकांचा विचार करत असताना आपण स्कंध वेगवेगळे जे आहेत ना तर ते घेतलेले आहेत आणि त्याच्याच बरोबरीनं आता आपण पुढे त्या विचारणा वगैरे कशा होणार आहेत तर त्या संदर्भामध्ये पुढचे श्लोक आहेत. हे करत असताना आणखीन एक गोष्ट महत्वाची सांगायची म्हणजे आपण जे आरोग्य चर्चाचे सेशन्स घेत असतो दर शनिवारी संध्याकाळी 5 वाजता, राईट? सो 5 वाजता उद्याचा विषय जो आहे ना तर तो पोस्ट कोविड केअर आणि आयुर्वेद असा विषय आहे. सो तुम्हाला ज्यांना कोणाला जॉईन करायचं असेल ते सगळे जॉईन करू शकतात आणि त्याच्यासाठीच आता सांगितलं. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे आरोग्य चर्चेच्या संदर्भामध्ये असं म्हटलं जातंय की तिसरी वेव्ह साधारण सप्टेंबरला येणार आणि सप्टेंबरच्या वेव्ह मध्ये लहान मुलांच्या दृष्टीने काळजी घेणं जास्त गरजेचं आहे. त्यांना ते जास्त त्रासदायक होईल वगैरे वगैरे. तर त्या दृष्टीने काय काळजी घ्यावी तर या संदर्भात आपण लहान मुलांना घेऊन सेशन करणार आहोत. तर हे करत असताना आपल्याला आज थोडासा नेट डिस्टर्बन्स आहे. हे करत असताना आपल्याला अजून एक गोष्ट करायची ती म्हणजे लहान मुलांना काही सवयी लावायच्यात आणि त्या दृष्टीने मुलांना समोर घेऊन हा आरोग्य चर्चेचा सेशन करायचा असं ठरवलेलं आहे. तर त्याच्यामध्ये तुमची सुद्धा जी साधारण 5 ते 18 वयोगटातली मुलं असतील तर त्यांना तुम्ही त्या सेशनला अटेंड करायला सांगितलं तरी चालेल. तुम्हाला वेळोवेळेला त्या गोष्टी सांगितल्या जातीलच. आणखीन एक गोष्ट म्हणजे या निमित्ताने हेल्थ अवेअरनेस असा लोकांमध्ये यावा तर त्या दृष्टीने हे केलेलं आहे की एक कॉम्पिटिशन घेतो आपण पोस्टर कॉम्पिटिशन. तर ती पोस्टर कॉम्पिटिशन जी आहे तर त्याच्यामध्ये हेल्थ अवेअरनेस आणि आयुर्वेद या संदर्भामध्ये पोस्टर साधारण आपला ड्रॉइंग पेपरचा पेपर असतो तर तेवढा तो पेपर बनवून सगळ्यांनी एक हे आहे 7700 वाला नंबर त्याच्यावरती लहान मुलांनी व्हॉट्सअप करायचा आहे. पोस्टर मध्ये तुम्ही कलर ड्रॉइंग किंवा कोलाज काही पण करू शकता. ओके, सो आपण आता पुढे वाचायला सुरुवात करूया. आपले स्कंध जे आपण वाचत होतो तर त्याच्यामध्ये विशेष करून तिक्त स्कंधापर्यंत आपलं झालेलं होतं. तिक्त पटोली करायंती बालको क्षीरचंदनम गुणिंबनिंब कटुका तगरा गुरु वत्सकम नक्तमाल द्विरजने मुस्ता मूर्वा अटरुषकम पाठा अपामार्ग कांसयोः गुडूचे धन्वयासकम पंचमूलम महत व्याघ्रव विशालाती विषावशा इथपर्यंत आपलं झालेलं होतं. त्याच्यानंतरचा जो स्कंध आहे ना तो म्हणजे कटू स्कंध किंवा ज्याला आपण तिखट रस म्हणू असा स्कंध आहे. तर या स्कंदाचा हा 30वा श्लोक आहे. तुम्ही ह्याच्यामध्ये जर का बघत असाल तर वाघभट समोर असेल तर बघू शकता. तर त्याच्यामध्ये कटुको हिंगू मरीच कृमीचित पंचकोलकम कुठे राद्या हरितकाः पित्तम मूत्र अरुष्करम वर्ग कषाय पथ्याक्षय इथपासून कषाय वर्ग चालू होता. आता कटुको हिंगू असं म्हणत असताना कटुको म्हणजे कोण तर कटुका म्हणजे कुटकी. तर सगळ्यात कडू असणारी अशी जी आहे ना ती म्हणजे कुटकी आहे आणि त्याच्यामुळे लहान मुलांना विशेष करून तोंडात बोटं वगैरे जर घालत असतील आणि त्या जर का आपल्याला सवयी त्यांच्या काढायच्या असतील तर कुटकी त्यांच्या पोटाला लावणं अशी एक गोष्ट केली जाते बऱ्याच सजग मातांकडून. तर त्याच्यामुळे ती कुटकी जी असते ना त्याची चव जाता जात नाही बिलकुल आणि म्हणून ज्या वेळेला आपण ही कुटकी जी आहे तर ती लहान मुलं जे बोटं वगैरे चोखतात ना त्यांच्या संदर्भामध्ये जर काही कुटकी आपण हे केली तर ती जी सवय असते मुलांची की हे करायचं आणि मग ते कुटकी जी आहे तर त्याचा जो कडवटपणा आहे ना तर 2 गोष्टी ह्याच्या होतात ते मला तुम्हाला सांगायचं आहे मुख्यतः. एक म्हणजे कुटकी कडू आहे हे बरोबर आहे आणि म्हणून तोंडात पोटं जायची हळूहळू बंद व्हायला लागतात. आणखीन एक त्याची महत्वाची गोष्ट अशी आहे की कुटकी जी आहे ना ती कडू असल्यामुळं ते जन दिल्याच्या बरोबरीनंच आणखीन एक काम करते आणि ते महत्वाचं काम म्हणजे कृमिज्ञ सुद्धा ते काम करत असते आणि म्हणून कृमिज्ञ काम करत असताना ही जी कुटकी आहे ना तर ती जर का आपण ह्याच्यामध्ये दिली मुलांना तर त्याचा परिणाम म्हणून कृमिज्ञत्व पण येतं आणि मग तोंडात घालायची सवय सुद्धा मुलांची बंद व्हायला लागते.
तर त्या दृष्टीने कुटकी बोटांना लावणं ह्या दृष्टीने दिलं जातं. तसंच ज्या वेळेला वॅनिंग म्हणजे आपल्याला लहान मुलांचं फीडिंग, ब्रेस्ट फीडिंग जर का तोडायचं असेल, थांबवायचं असेल, तर त्याच्यासाठी सुद्धा कुटकी वापरता येत असते. तर ही जी कुटकी आहे तर ती त्याचा लेप ब्रेस्टला, निप्पलला लावायचा आणि तसं केल्यानंतर काय व्हायला लागतं की ते कडवटपणा जो असतो ना, तर त्याने मुलं प्यायची बंद होतात. म्हणजे साधारण 16 वर्षाची झाल्यानंतरच्या वेळेला हे सांगितलेलं आहे की स्तन्यात स्तन्यापनयन करणं, तर त्यावेळेला ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. त्याच्यानंतर आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे हिंग जो आहे ना, तो सुद्धा कृमिघ्न उत्तम पद्धतीने आहे आणि म्हणून त्याचाही उपयोग खूप चांगला आपल्याला याच्यामध्ये दिसत असतो. त्याच्यानंतर जे आलेलं आहे ते मरीच, कृमिजित आणि पंचकोलक. मरीच म्हणजे काय, मिरी, काळी मिरी ज्याला आपण म्हणतो ती. तरी काळी मिरी जी असते ना, ती सुद्धा उत्तम पद्धतीनं शरीरामध्ये तिखटपणा तर आणते, विस्फोटक आहे. आणि मिरीचा उपयोग बऱ्याच वेळेला तुम्हाला जे आता लेक्चरला रेग्युलर आहेत त्यांना माहिती असेल की मरीच जे आहे ना, तर त्याचं जर का नस्य दिलं गेलं योग्य पद्धतीने प्रदमन नस्य, तर त्याचा परिणाम स्वरूप काय होतं, तर मेन्सेस इंड्यूस करणं त्या दृष्टीने येत असतो. त्याच्यानंतर सूक्ष्म करून हे जर का मरीच वापरलं तर ओव्युलेशन साठी सुद्धा त्याचं उत्तम मदत होत असते. सो ओव्युलेशन व्हावं या दृष्टीने हे मरीच वापरलं जातं. आणखीन काही त्याच्या महत्वाच्या गोष्टी आहेत मरीच्याच्या, पण त्या अजून एक सांगते आणि पुढे जाऊया. त्याच्यामध्ये अंजन करणं हा जो भाग असतो ना, तर त्याच्यामध्ये अंजन नामिका म्हणजे ज्या वेळेला रांजणवाडी मराठीमध्ये आपण जी म्हणतो, तर रांजणवाडी ज्या वेळेला येते ना, तर त्यावेळेला ती रांजणवाडी निघून जावी या दृष्टीने मरीच जे आहे ना, तर त्याचा लेप पापण्यांवरती केला जातो. तर असे बरेच वेगवेगळे उपयोग हे तिखट रसाच्या पद्धतीने सुद्धा केले जातात. आपल्याला असं वाटतं की तिखट म्हणजे अजिबात चांगलं नाही किंवा ग्राम्य धर्म या अर्थाने आहे, निश्चित बरोबर आहे, परंतु योग्य मात्रेत वापरणं ही गोष्ट त्याची गरजेची आहे. सो कडुको, हिंगू, मरीचा, कृमिजित म्हणजे विडंग. उत्तम कृमिहर आहे विडंग आणि म्हणूनच त्याला कृमिजित असं म्हटलं जातं. विडंग जे आहे तर ते विशेष करून शरीरामध्ये गेल्यानंतर आणि महत्वाचं काम करतं. तर ते महत्वाचं काम जे आहे ना, त्याच्यामध्ये कृमिघ्न आहे हे तर आहे, परंतु आतड्याच्या ठिकाणी जर का मोठ्या आतड्याच्या ठिकाणी म्हणजे पक्वाशाच्या ठिकाणी माधुर्य जर का आलं असेल ना, तर ते माधुर्य दूर करून त्या ठिकाणी योग्य पद्धतीचं जो तिसरा अवस्थापाक उत्पन्न होणं ही जी गोष्ट आहे म्हणजे कटुत्व येणं, तर ही गोष्ट त्या ठिकाणी यायला लागते आणि म्हणूनच पिंडी तत्व मलाला येणं ही गोष्ट होते आणि म्हणून विडंगाचं एक महत्व आहे. विडंगाची आणखीन एक गोष्ट अशी महत्वाची आहे की विडंग जे आहे ना, तर त्याचं ओरिएंटेशन, ऑप्टिकल ओरिएंटेशन म्हणतो ना, तर ते हिरका समान आहे आणि त्याच्यामुळे त्याचा परिणाम शरीरामध्ये हिऱ्याच्या भस्माप्रमाणे होतो. आणि मी वृद्ध वैद्य म्हणजे काही जुन्या पुस्तकांमध्ये हे वाचलेलं आहे किंवा बाड वगैरे असतात ना, म्हणजे आपल्याला ह्याच्या ऐवजी ते काय वापरावं, म्हणजे हिरक भस्म नाही परवडत आहे तर काय वापरावं, तरी ह्या पद्धतीने आपल्याला हे घेता येत असतात. सो असे वेगवेगळे छोटे छोटे काही नुसके ह्याच्यामध्ये दिलेले असतात. त्याच्यामध्ये आणखीन एक पुढचं सांगितलेलं जे आहे ना, कृमिजित पंचकोलकम. पंचकोलक म्हणजे पिंपळी, पिंपळमूळ, चव्य, चित्रक आणि सुंठ. चव्य म्हणजेच गजपिंपळी, बरं का. तर आता ही पिंपळी, पिंपळमूळ, चव्य, चित्रक, सुंठ ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, तर त्याचा उपयोग जो आहे तो उत्तम पद्धतीने अग्निदीपन म्हणून होत असतो. मग सगळ्या ज्या तिखट गोष्टी आहेत ना, त्या सर्वसाधारणतः आपण बघतो की अग्निदीपन करणाऱ्या आहेत. आणि म्हणूनच लंका म्हणजे मिरची सुद्धा तेवढीच उत्तम आहे बरं का, परंतु योग्य मात्रेत वापरली तर. अर्शाच्या पेशंटमध्ये अर्थात ती चांगली नाही आणि म्हणूनच त्याला आपण सांगतो की तुम्ही अर्शाच्या पेशंट्समध्ये मिरची, हिरवी मिरची, लाल मिरची ह्या गोष्टी घेऊ नका. त्याच्याऐवजी धने, जिरे, आलं, लसूण हे तिखट वापरायला पाहिजे. परंतु मिरची जी आहे, लंका जी आहे, लंका म्हटलं जातं संस्कृतमध्ये, तर ती सुद्धा इव्हन अग्निदीपन करण्यासाठी उत्तम आहे आणि म्हणूनच फोडणीमध्ये तिचा समावेश झालेला आहे. आणखीन एक मिरचीच्या बाबतीची महत्वाची गोष्ट म्हणजे ते सुद्धा उत्तम कृमिघ्न आहे आणि म्हणूनच येतात. फोडणीतल्या ज्या ज्या सगळी द्रव्य आहेत ना, ते काही ना काही मात्रेमध्ये कृमिघ्न आहेत हे लक्षात घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर कटुको, हिंगू, मरीच, कृमी, पंचकोलकम. आता पंचकोल म्हणत असताना हे सगळे पंचकोल एकाच ह्याच्यात धरलेले आहेत. तर आता एक आपण होमवर्क म्हणून करूया की पिंपळी, पिंपळमूळ, चव्य, चित्रक आणि सुंठ हे सगळे जे आहेत ना, तर त्या प्रत्येकाचं रसवीर्य विपाक, प्रभाव असेल तर प्रभाव
आणि त्याच्या बरोबरीनं अजून एक गोष्ट म्हणजे आपण त्याचं कार्यकारी गामित्व किंवा स्रोतसांकडे कोणत्या गामित्व आहे, तर ह्या दृष्टीने आपण हे करूयात, होमवर्क करायचा. तर ह्या पद्धतीनं ते करून घ्या. त्याच्यानंतर पंचकोलकम कुठे राद्या हरितकाः पित्तम मूत्रम अरुष्करम. कुठे राद्याः, कुठे राद्य म्हणजे काय, कुठेरादी वर्ग असा एक सांगितलेला आहे. मग या कुठेरादी वर्गामध्ये कोणकोणत्या भाज्या येतात, तर त्याच्यामध्ये शेवगा, लसूण, कुठेर असं म्हटलं म्हणजे जे तीक्ष्ण आहे ना, तर त्याला हरितक असा वर्ग म्हटलेला जातो. कुठेराद्या हरितका, हरितक म्हणजे व्हेजिटेबल्स या अर्थाने आलेलं आहे. तर जे तीक्ष्ण व्हेजिटेबल्स आहेत, तर ती जी आहेत ती सुद्धा या कटू स्कंधामध्ये येतात. त्याच्यानंतर पित्त. आता पित्त म्हणजे काय, तर आपण गोपित्त किंवा गोरोचन जे वापरतो ना, ते सुद्धा तिखट रसामध्ये येतात. आता गोरोचन ज्या वेळेला आपण म्हणतो तर पित्त आहे म्हणजे काय, तर गाईचं जे पित्त असतं, गाईचं गॉल ब्लॅडर, त्या गॉल ब्लॅडरच्या आतमध्ये जे पित्त असणार आहे, त्या पित्ताचं जे क्रिस्टलायझेशन होतं, तर त्याला गोरोचन असं म्हणतात. आणि गोरोचन आपण वेगवेगळ्या इतर ह्याच्यामध्ये चिकित्सा म्हणून सुद्धा वापरत असतो. आता हे चिकित्सा म्हणून ज्या ज्या वेळेला गोरोचन वापरलं जातं ना, तर त्यावेळेला जनरली गॉल ब्लॅडर साठी किंवा पित्त योग्य पद्धतीने स्रवावं म्हणून ह्या पद्धतीने तिथे गोरोचन दिलं जातं. तर हे गोरोचन किंवा हे पित्त जे आहे, तर ते कटू स्कंधामध्ये येतं. त्याच्यानंतर सर्व प्रकारची मूत्र. आता आपण द्रवद्रव्यादी विज्ञानीय बघितलेला होता. तर द्रवद्रव्य विज्ञानीय जेव्हा आपण बघितलं जातं, त्याच्यामध्ये 8 प्रकारची मूत्र बघितलेली, 8 प्रकारची वेगवेगळी मूत्र बघितलेली होती. तर ही 8 जी मूत्र आहेत ना, तर त्याच्यामध्ये हा एक मूत्राचा प्रकार. पण मूत्र म्हटल्यानंतर जसं तेल म्हटल्यानंतर तिळ तेल, तसं मूत्र म्हटल्यानंतर गोमूत्र हे अध्यारूत आहे. आणि म्हणून मूत्र असं म्हणत असताना गोमूत्र असा शब्द इथे घ्यायला पाहिजे. आणि गोमूत्र जे आहेत ते सुद्धा तिखट स्कंधामध्ये येतात. आणि म्हणूनच गोमूत्राचे ज्या ज्या वेळेला आपण औषधं वापरणार आहे ना, तर कितीही म्हणजे लोक आयुर्वेदाने अपाय होत नाही असं म्हटल्यानंतर काय काय करत असतात, तर खूप साऱ्या गोष्टी म्हणजे गोमूत्र ही गोष्ट काय अशी नाहीये की एक एक दोन दोन ग्लास प्यावी, बरोबर, पण तरी सुद्धा घेत असतात. मग योग्य मात्रेमध्ये गोमूत्र घेणं ही गोष्ट गरजेची आहे. योग्य मात्रे म्हणजे किती घ्यायचा, तर 2 चमचे, 4 चमचे इथपर्यंत त्याची मात्रा राहते. याच्यापेक्षा जास्त मात्रेमध्ये गोमूत्र घेतलं जात नाही. आणि तर मग त्याच्यामध्ये दर असताना यकृतावरती विकृती अशी वापरत असताना सुद्धा इतर पथ्य जी आहेत ना, ती सुद्धा बऱ्यापैकी सांभाळणं गरजेचं असतं. तर ते न करता वेगळ्या पद्धतीनं कसंही हवं तसं ह्या पद्धतीनं गोमूत्र सेवन करू नये. त्याच्यानंतर अरुष्करम. अरुष्करम म्हणजे बिब्बा. प्रत्येकाला माहिती आहे की बिब्बाचं जे झाड असतं, त्याच्या बाहेर त्या अनाकार्डियम असं म्हटलं जातं. तर हा जो बिब्बा असतो अतिशय तीक्ष्ण आणि उष्ण असतो. उष्ण असणारा हा जो बिब्बा आहे ना, इव्हन लांबवर कुणी नुसता बिब्बा फोडला ना, तरी त्याचं रॅश येतं. म्हणजे अलर्जेन म्हणून बिब्बा एकदम मोठा किंवा महत्वाचा आहे. आणि म्हणूनच ज्या ज्या वेळेला बिब्याची कामं केली जातात, तर विशेष करून पित्त प्रकृती असताना, पित्त काल असताना आणि विषकाल म्हणजे काय, तर ढग आलेले आहेत, वारा सोसाट्याचा सुटलेला आहे. परवा जसं ते वादळाच्या वेळेला अवस्था होती ना तशी. असं असताना पित्त म्हणजे बिब्याची कामं करू नयेत. मग भल्लातकाचा उत्तम गुणधर्म काय किंवा असं असताना भल्लातकाचं महत्व काय? तर भल्लातक जो आहे ना, तर तो अ, जरी आपण एक ॲलर्जेन किंवा दुसऱ्यांना तो ॲलर्जी उत्पन्न करणारा असा जरी असला ना, तरी भल्लातक उत्तम पद्धतीने अँटी कॅन्सरस आहे. आणि म्हणून कॅन्सरच्या पेशंट्समध्ये वगैरे भल्लातक वापरला जातो. भल्लातकाचा ज्यांना ज्यांना त्रास होतो, मग तिथे ऑप्शन म्हणून आपण काय देऊ शकतो, तर गोडांबी आपण तिथे वापरू शकतो. जे डिंकाच्या लाडूमध्ये घातले जातात ना, ती गोडांबी. सो भल्लातकाचं शोधन जे आहे ते तुम्हाला माहिती असेल की खूप दुधामध्ये आहे. मग ते विटकरीमध्ये बांधून म्हणजे पुरून ठेवायचं. विटकरीच्या पावडरमध्ये म्हणजे मग त्याचं जे तीक्ष्णत्व आहे ते थोडंसं कमी होत जातं आणि भल्लातकाचा त्रास होत नाही. आणि भल्लातकाचे कल्प सुद्धा बरेच वापरले जातात आणि त्याचा परिणाम पण खूप चांगला येतो. आपण आपल्या दवाखान्यामध्ये पण बऱ्यापैकी पेशंट्समध्ये ह्या गोष्टी वापरत असतो. फक्त त्याच्यामध्ये सांभाळायची गोष्ट अशी असते म्हणजे पित्तकाल आणि पित्त प्रकृती या 2 गोष्टी असताना भल्लातक जपून वापरायचा. आणि भल्लातक चालू असताना त्याचा अँटिडोट म्हणून किंवा त्याच्यावरती उतारा म्हणून काय वापरलं गेलं पाहिजे, तर कोथिंबीर, खोबरं आणि तिसरं म्हणजे दूध.
सो बल्लातकाचं औषध करत असताना वैद्याने स्वतः पहिल्यांदा दूध घ्यायला पाहिजे, ही गोष्ट महत्वाची लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे बल्लातकाचं शोधन चालू आहे किंवा बल्लातकाचा कुठला तरी कल्प चालू आहे असं असताना वैद्याने स्वतः गाईचं दूध नॉर्मल रूम टेम्परेचर असं साधारणपणे पूर्ण दिवसभरात एक अर्धा लिटर तरी घ्यायला पाहिजे, म्हणजे मग पित्त विरेचन होऊन जातं आणि त्या वैद्याला तो त्रास होत नाही, ही गोष्ट महत्वाची लक्षात घ्यायला पाहिजे. याच्या बरोबरीनं इतर कल्प चालू असताना किंवा एखाद्या पेशंटला बल्लातकाचा कल्प दिल्यानंतर थोडाफार प्रमाणात समजा त्रास झाला आहे असं जर का काही सांगितलं गेलं तर प्रत्येक गोष्टीला जसं आता आपण बघतो की खूप साऱ्या औषधांना खूप मोठे मोठे साईड इफेक्ट्स असतात, तरी ती औषधं लाईफ सेव्हिंग म्हणून दिली जातात. तर तशा पद्धतीनं ह्या बल्लातकाचा वापर जर का आपण करत असताना थोडेफार असे हॅझार्डस इम्पॅक्ट आले तर त्यावेळेला आपण काय करायचं आहे, तर मग पेशंटला 2-3 गोष्टी आपण म्हणजे जिरकाद्या रिष्टासारखं औषध किंवा जिरक असणारं कोणताही कल्प तिथे वापरू शकतो. त्याच्यानंतर खोबरं आणि कोथिंबीर या 2 गोष्टी पेशंटला नित्य आपल्या खाण्यामध्ये द्यायला सांगायला पाहिजेत. ह्या जर का गोष्टी केल्या गेल्या ना तर त्याचा परिणाम जो आहे तो बल्लातकाचे जे त्रास आहेत ते होणार नाहीत आणि बल्लातकाचा जो आपल्याला चांगला परिणाम मिळवायचा ना तो मिळतो. या पद्धतीनं हा बल्लातक जो आहे तो महत्वाचा राहतो आणि म्हणून इथे संपूर्ण जो कटुक स्कंद किंवा ज्याला आपण तिखट स्कंद म्हटलंय तर तो इथे वर्णन केलेला आहे. सो कटुको हिंगू मरीच कृमिजित पंचकोलकम कुठे राध्या हरितकाः पित्तम मूत्रम अरुष्करम. आता याच्या पुढे चालू होता तो कषाय वर्ग. वर्ग कषाय पथ्याक्षः शिरीष खदिरो मधु काकोदुंबरम मुक्ता प्रवाल अंजन गैरिकम कदंब उदुंबरम मुक्ता प्रवाल अंजन गैरिकम बालम कपित्थम खर्जूरम विस पद्मोत्पलादिच. ओके, आता कषाय असणाऱ्या कोणकोणत्या गोष्टी आहेत, कशा म्हणजे तुरट, बरं ऍस्ट्रिंजंट असं ज्याला म्हटलं जातं. बरेच जण आता इंग्लिश मीडियम मधनं डायरेक्ट आपल्या आयुर्वेदाला आलेले असतात, नवीन फर्स्ट इयरची सुद्धा काही मुलं असतात आणि मग त्यावेळेला कषाय हा शब्दच बऱ्याच वेळेला नवीन असतो. तर ऍस्ट्रिंजंट टेस्ट ज्याला म्हणतो घेतल्यानंतर सिकुड ज्यांना असं जी गोष्ट होते ना ते म्हणजे कषाय. मग हा कषाय वर्गामध्ये काय काय आहे, तर पहिलं म्हणजे पथ्या. पथ्या म्हणजे हरितकी. अक्ष अक्ष म्हणजे बेहडा. हरितकी आणि बेडा हे 2 सांगितले. हरितकी विविध कामलकी हे तिन्ही जे एकत्र आल्यानंतर त्रिफला बनतं. त्या त्रिफलाला सुद्धा रसायनत्व आहे. हरितकी सुद्धा रसायन असणारी. हरितकी आणि आमलिके मधला फरक काय आहे, तर हरितकी समम धात्री फलम किंतु विशेषतः रक्तपित्त प्रमेहग्नम परमवृष्यम रसायनम. हरितकी आणि आमलकी या दोघांमध्ये थोडासा भेद आहे. काय आहे, तर हरितकी समम धात्रीफलम किंतु विशेषतः धात्री काय आहे विशेषत्वाने रक्तपित्त प्रमेहग्नम परमपुरुषम रसायनम. आता ही हरितकी जी आहे ना तर त्याच्यामध्ये प्रमुख रस जो आहे तो कषाय आहे आणि आमलकी मधला प्रमुख रस जो आहे तो अम्लरस आहे आणि पंचरसावा. ह्या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या पंचरस अशा आहेत. हा पंचरस पाचही रस या हरितकीमध्ये, पाचही रस या आमलकीमध्ये आहेत, परंतु व्यक्त होणारा जो रस आहे हरितकी मधला तो मुख्य म्हणजे कषाय रस आहे. त्याच्यानंतर अक्ष म्हणजे बेहडा. मग अक्ष का म्हणतात बेहडाला ते सुद्धा सांगते जाता जाता. तर बेहडा जो असतो ना तर फासे म्हणजे डाईस जे खेळले जातात ना पूर्वीच्या याला ते सारीपाट म्हणायचं. आता आपण वेगवेगळे गेम्स असतात, प्लास्टिकचे फासे असतात, ते 1 पासून 6 पर्यंत डॉट्स असतात आणि मग ते कितीचे मिळालं त्याच्यानुसार हे करायचं. तर ह्या बेहड्याची जी फळं असतात ना त्याला घासून त्याचे फासे बनवले जायचे आणि म्हणून अक्ष म्हणजे फासा म्हणजे बेहडा असं म्हटलं जातं. तर हा जो बेडा आहे हा सुद्धा कषाय रसाचा आहे. बेडाचं एक वैशिष्ट्य म्हणजे बेडा जो आहे ना तर तो थोडासा मदकारी आहे. म्हणजे काय, तर थोडासा सवय लावणारा असा आहे आणि म्हणून ज्या ज्या लोकांना इतर वाईट सवयी व्यसनं जी असतात ना तर त्याच्यापासून तोडण्यासाठी म्हणून हा बेडा खूप उपयुक्त असतो. मग आता ही व्यसनं म्हणजे कोणकोणती, तर अनेक विध लोक व्यसनं करत असतात. मग बेहडा सुद्धा मदकर आहे, परंतु त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये औषधी, काही प्रमाणात नाही, तो औषधीच आहे राईट. थोडं प्रमाण जे आहे ते मदतकार आहे. आणि मग आपल्याला जर का एखाद्या गोष्टीची सवय सोडवायची असेल, उदाहरणार्थ तंबाखू सोडवायची, तर त्या पेशंटला आपण समजा तो दिवसाला 1 पुडी खात असेल तर त्या पुडीच्या समान मात्रेमध्ये त्याच्यामध्ये बेडा मिक्स करायला सांगायचा. म्हणजे ते 2 पुड्याची मात्रा झाली. मग त्या 2 म्हणजे 2 पुडीची जी मात्रा आहे ती 2 दिवसाला जाईल. म्हणजे बेड्याचं प्रमाण निम्म झालं
आणि त्याच्या तंबाखूचं प्रमाण निम्म झालं. म्हणजे एक पुडी जर तो दिवसाला घेणार असेल तर 2 दिवसाला एक पुडी घ्यायला लागतो आणि इमिजिएटली 50% वरती तो येतो. आणि मग हळूहळू करत बेहड्याचं प्रमाण त्याच्यातलं वाढवत जायचं. आणि बेहदा मदकरी असल्यामुळे विशेष करून त्यांना असं जे किक यायला पाहिजे असं जे वाटत असताना तर ती किक या बेहड्यामुळे मिळत असते. आणि म्हणून बेहडा आपल्याला ह्या पद्धतीने तिथे वापरता येतो. ज्या वेळेला त्यांना एकदम इच्छा होते किंवा आता सोडवत आणलेलं आहे आणि आता कधीतरी एकदम इच्छा होते असं जेव्हा असतं ना, तर त्यावेळेला अख्खा जो बेहडा असतो, अख्खा म्हणजे ज्याला आपण दल म्हणू किंवा भरड म्हणू, तर हा जो बेहडा आहे ना, तर तो चघळायला सांगायचा आणि चघळल्यानंतर मग ती किक निघून जाते आणि मग पेशंटला रिलॅक्स वाटत असतं. म्हणजे आपल्याला हे व्यसनांपासून सोडवण्यासाठी हा बेहडा मदत करतो. मग एकदा बेहड्यावरती शिफ्ट झाले ना लोकं, की मग बेहड्याच्या जागी बेहडा निम्मा आणि फलत्रिक निम्म असं ऍड करायचं. मग फलत्रिक रसायने म्हणजे व्यसनाकडनं रसायनाकडे असा हा प्रवास हळूहळू चालू होतो. सो ही हरितकी जेवढी रसायन म्हणून प्रसिद्ध आहे, तर तशाच पद्धतीनं बेहडाचाही उपयोग आपल्याला ह्या विशेष करून प्रवासामध्ये करून घेता येत असतो. त्याच्यानंतर शिरीष. शिरीष जो आहे तो पण कषाय रसाचा आहे. शिरीषाचं एक वेगळं महत्व आहे तो म्हणजे उत्तम विषग्न आहे. शिरीषाची साल वापरली जाते. शिरीष आणि खोटा शिरीष अशी 2 वृक्ष आपल्याला दिसतात. दोघांमध्ये थोडासा भेद असतो. आकांक्षाला मी सांगते की दोन्ही जर का तुला फोटो पाठवता आले तर निश्चित पाठव ग्रुपवरती. आपण सगळ्या बाकीच्या ग्रुप्सवरती पण शेअर करू. मी आता आणलेले नाहीये ते फोटो. पण तुम्हाला एक सांगता येईल मला निश्चितच. शिरीषाचं झाड आणि खोट्या शिरीषाचं झाड ह्याच्यातले फरक काय काय असतात ते सांगते. म्हणजे आपल्याला ओळखायला सोपं जातं. खोट्या शिरीषाचा बुंधा किंवा ट्रंक जी असते ना ती जास्त मोठी असते आणि खरा शिरीष मात्र तेवढा त्याचा ट्रंक तेवढी मोठी होत नाही. खोटा शिरीष जो असतो त्याला रेन ट्री म्हटलं जातं. आणि त्याचे जे फुलं असतात ना तर त्याला पावडर पफ असंही म्हटलं जातं. पिंक कलरची अशी तुऱ्या-तुऱ्यासारखी फुलं असतात. खऱ्या शिरीषाची लाईट येलो कलरची तुऱ्या-तुऱ्यासारखी फुलं असतात. दोघांची फुलं सेम दिसतात आणि म्हणून खरा आणि खोटा शिरीष असं नाव दिलेलं आहे त्याला. खोटा शिरीष म्हणजे बाहेरून विलायती झाड आहे ते बाहेरून आपल्या इकडे रुजलं म्हणून त्याला खोटा शिरीष म्हणतात. तसंच आणखीन एक ह्याच्यातला फरक असा आहे की दोन्हीची फुलं सेम दिसतात पण ही पिंक आहेत, खोटा आहेत ती आणि खरी आहेत ती मात्र लाईट येलो किंवा ग्रीनिश येलो अशा टाईपची फुलं आहेत. ओके. त्याच्यानंतर दोघांचे आपण ट्रंक बघितले. अजून एक शिरीषातला फरक जो आहे ना तो म्हणजे त्याच्या जी पानांची रचना असते ना त्याच्यामध्ये फरक असतो. जी खोट्या शिरीषाची पानं असतात ना तर त्याची काय म्हणतो आपण एका मेन व्हेन असते आणि त्याला छोटे-छोटे लिफलेट्स असतात. त्यातलं सगळ्यात एंडिंगचं जे लिफलेट असतं ना ते जास्त मोठं असतं. आणि त्याचा आकार हळू पानाचा पुढे वाढत जातो. म्हणजे मोठे-मोठे होत जातात. व्हेअरएज जो खरा शिरीष असतात ना त्याची सगळी पानं सिमिलर असतात किंवा त्याचा बेसचा जो लिफलेट असतो तो आणि एंडिंगचा जो लिफलेट असतो तो दोन्हीचे जी हे असते ना आकार तो सेम असतो आणि हे थोडेसे ट्रॅपेझॉइड शेपचे असतात जे ह्याचे असतात ते खऱ्या शिरीषाचे असतात. तो असा खऱ्या आणि खोट्या शिरीषातला भेद आहे. समोर चित्र असेल तर आणखीन खूप छान पद्धतीने सांगता आलं असतं. पण ह्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजेत. वन्या हा गोपाहाच असं चरकाचार्याने म्हटलंय त्याप्रमाणे या सगळ्या गोष्टींची माहिती, वेगवेगळ्या वनस्पतींची माहिती आपण आपल्या बुजुर्ग लोकांकडून किंवा जे मेंढपाळ वगैरे असतात त्यांच्याकडनं करून घ्यायला पाहिजे. ह्या छोट्या-छोट्या गोष्टी आहेत त्या जाता-जाता सांगितल्या. ओके. त्याच्यानंतरचं पुढचं जे आहे ते म्हणजे खदीर. खदिराचं एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे आता कशा वर्ग आपला चालू आहे म्हणून आता एक-एक हे सांगते म्हणजे तुमच्या लक्षात राहील. कसं आहे ना, की कषाय रसाच्या वनस्पती काढा असं म्हटल्यानंतर पटकन समोर येत नाही जर पाठ नसेल तर. मग कषाय रसाचं असं जर डिस्कशन झालं असेल तर मात्र निश्चित आपल्याला आठवतं. खदिराची एक गोष्ट महत्वाची अशी आहे, की त्याचं लाकूड आहे ना, ते एकदम टिकाऊ लाकूड असतं आणि ह्या खदिराच्या लाकडाला धूर सगळ्यात कमी येतो आणि निखारा खूप जास्त पकडतो. हे खदिराचं वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून वेगवेगळे जे आपण रसकल्प बनवतो, की ज्याच्यामध्ये कुपीपक्व रसायनं केली जातात. तर त्याच्यामध्ये जी आपण लाकडं घालतो ना, त्याच्यामध्ये आंब्याची लाकडं वगैरे वापरली जातात. परंतु खदीर जर असेल ना, तर विशेष करून रससिंदूर वगैरे करताना ज्यावेळेला संपूर्ण तो उडून वरती त्या बाटलीच्या गळ्याशी जमा व्हायला लागतो ना, त्या स्टेजला जर खदीर वापरला असेल ना लाकडांमध्ये, तर त्याचा अग्नी खूप चांगला मिळतो त्याला आणि अग्नीचा बल चांगला असल्यानंतर रससिंदूर उडून तो गळ्याशी जमणं ही गोष्ट खूप चांगली घडते. आणि म्हणून खदीर. खदिराचा जो लाकूड तुम्ही पेटलेला बघितला ना, तर कोळशासारखा तो तप्त लाल पेटलेला असतो.
आणि बाकीचे इतर बघितले ना तर पिवळसर असतात आणि त्याच्या ज्वाळा येत असतात, पण लाकूड स्वतः एवढं पेटत नाही इतर ह्याचं. तर हा फरक खदिराचा आणि इतर ह्यांच्यामध्ये लक्षात घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर खदिरामध्ये हा अग्नी आहे आणि विशेष करून खदीर जो आहे ना तर तो पृथ्वी महाभूताचा वृक्ष आहे आणि म्हणून दात घासण्यासाठी वगैरे खदिराचं दंतमंजन सांगितलेलं आहे. खदिराची पानं जर बघितली ना तर त्याला काटे असतात आणि काटेरी वनस्पती आहेत ना त्या आग्नेय तत्वाच्या सर्वसाधारणतः असतात आणि म्हणून खदिराचं महत्व आहे. त्याच्यानंतर आहे मधू. आता मध म्हणजे तर मध आपण लास्ट टाइम बघितलेलं होतं बघा की मधुरामध्ये पण आहे आणि कषायामध्ये पण आहे. पण मधुर कषाय अशी त्याची चव आहे म्हणून. तर मध जो आहे तोही कषायात व कषाय स्कंधामध्ये येतो. त्याच्यानंतर कदंब. आता पावसाळा थोड्या दिवसांनी जेव्हा चालू होईल ना तर त्यावेळेला ही कदंबाची खूप सारी झाडं जी असतात ना ती आपल्याला छान फुललेली दिसतात. लहान मुलांना पुरोलीचा बॉल असतो ना तशी त्याची फुलं आणि फळं ही दिसत असतात. कळी सुद्धा तशीच असते. सो कदंब. कदंब आपण खूप प्रॅक्टिसमध्ये दवाखान्यामध्ये वापरतो. तर त्याचं एक वैशिष्ट्य सांगते की हे नाडीतनं आलेलं औषध होतं. तर त्याच्यामध्ये कदंब आपण वापरतो ना, तर कदंबावरती श्रीकृष्णाचा वास आहे आणि ते श्रीकृष्ण सुद्धा कसे आहेत तर नदीच्या काठी रिलॅक्स बसलेले आणि बासरी वाजवतात. अशा ठिकाणी कदंबाच्या झाडावरती ते बसलेले आहेत असं वर्णन त्यांचं असतं. आणि म्हणजे सगळ्यात स्थिर चित्त किंवा शांत चित्त अशी अवस्था जी आहे ना ती कदंबामुळे मिळते आणि म्हणून ज्या लोकांना खूप जास्त मनात विचार येतात किंवा चंचलत्व जास्ती असतं किंवा झोप लागत नाही किंवा अँझायटी जास्ती असते, विशेष करून हे पोस्ट कोविड अँझायटी असते, तर अशा पेशंट्स मध्ये कदंबाच्या पंचांगाचं तेल बनवायचं आणि हे जे तेल आहे ना तर ते माथ्यावरती घालण्यासाठी रात्री झोपताना टाकायचं. असं जर का केलं गेलं ना तर काय व्हायला लागतं, हे जे तेल आहे तर ते माथ्यावरती टाकल्यामुळं एकतर तळम किंवा ज्याला मुरणी तेल म्हणतो तसा परिणाम मिळतो. त्याच्यातून ते कदंब असल्यामुळे हे विचार कमी येतात, झोप चांगली लागायला लागते आणि स्ट्रेस, टेन्शन, अँझायटी ह्या गोष्टी कमी येतात. सो हे कदंब. त्याच्यानंतर उंबर किंवा उदुंबर. प्रत्येक वनस्पतीबद्दल सांगू तेवढं थोडक्यात सांगणार आहे. तर औदुंबर जे आहे ते जलीय अंश जमिनीमध्ये जिथे-जिथे जास्त असतो ना, तिथे उंबर उगवतं. तुम्ही बघितलेलं असेल की गावाकडे ओढ्याकाठी किंवा विहिरीच्या जवळ अशी कदंबाची झाडं आलेली ह्याची उंबराची झाडं आलेली असतात, औदुंबराची झाडं आलेली असतात. दत्तात्रेयांचा वास असतो म्हणून उत्पत्ती, स्थिती, लय हे तीनही योग्य अवस्थेमध्ये ठेवणं या दृष्टीने औदुंबराचं महत्व आहे. औदुंबर जलीय असतं आणि औदुंबराचं जल जे आहे ना, तर ते आपल्या शरीरात पाणी वाढवण्यासाठी किंवा आबदातू वाढवण्यासाठी कारणीभूत आहे. आणि म्हणून पोस्ट कोविड विकनेस मध्ये किंवा हीट बॉईल मध्ये किंवा पोस्ट कोविड हर्पीज मध्ये औदुंबर जेलाचा उपयोग आपल्याला खूप चांगला करता येत असतो. शिवाय त्याच्यामध्ये ज्या वेळेला प्रेग्नंट लेडीज असतात आणि त्यांच्या बाळाच्या भोवतीचं पाणी म्हणजे अमनियोटिक फ्लुइड जर का कमी असेल, AFI जर का कमी असेल तर अशा वेळेला सुद्धा औदुंबर जेल आहे ते आपल्याला अनुपान म्हणून वापरता येत असतं. त्याच्यानंतर मुक्ता. आता प्रत्येक ठिकाणी जर का आपण बघितलं तर एखादं मेटल किंवा समुद्र पंचकातली औषधं दिलेली आहेत. मुक्ता, प्रवाल, मोती आणि प्रवाळ हे सुद्धा कषाय रसाचे आहेत आणि म्हणून रक्तपित्त कुलगंडन रसामध्ये किंवा रक्तपित्ताच्या केसेसमध्ये आपल्याला प्रवाळ वापरणं किंवा मौक्तिक वापरणं ह्या गोष्टी उपयुक्त राहतात. शीतधर्माचे आहेत दोघंही आणि शिवाय कषाय आहेत आणि कषाय असल्यामुळे रक्तस्राव थांबवणं ही गोष्ट उत्तम पद्धतीने ते करतात आणि म्हणून कुठल्याही पद्धतीचे ब्लिडिंग टेंडन्सीज असतील किंवा आपण काही केसेसमध्ये बघतो की फीवर येऊन गेल्यानंतर प्लेटलेट काउंट डाऊन असतो आणि प्लेटलेट काउंट डाऊन असताना बाहेरून जरी दिसत नसले तरी इंटरनल हिमरेजेस होण्याची शक्यता असते. अशा वेळेला सुद्धा ह्या मुक्त आणि प्रवाळाचा उपयोग होतो. रक्ताचं प्रशमन करण्याच्या दृष्टीने मुक्त आणि प्रवाळ महत्वाचे. त्याच्यानंतर अंजन आणि गैरिक. अंजन जे सांगितलेलं आहे ना त्याच्यामध्ये आणि गैरिक. गैरिक सुद्धा आपण सुवर्ण गैरिक म्हणून जे वापरलं जातं कामदुधाक वगैरे बनवताना, तर त्याचाही जो मुख्य गुणधर्म येतो तो म्हणजे कषाय आहे. आता अंजन जे आहे ना तर ते आता निसर्गामधलं ओरिजिनल ज्याला म्हणतो तर तसं मिळतं किंवा नाही मिळत आणि म्हणून अशा वेळेला अंजनाच्या ठिकाणी दारू हळदीचा घन करून त्याचं अंजन सुद्धा वापरतो आणि दारू हळद सुद्धा आपण बघितलं तर कषायत्वाकडे जाते आणि म्हणूनच अंजन आणि गैरिक हे सुद्धा आपण ह्या कषाय स्कंधामध्ये घेतलेलं आहे. हे आपण घेतले म्हणजे ह्यांनी वाग्भटाचार्यांनी घेतलेलं आहे. त्याच्यानंतर बालम कपित्थम. आता कपित्थ जर बघितलं आपण तर ते मधुरामध्ये आलेलं होतं बरोबर आणि इथे बालकपित्थ म्हणजे कवळं किंवा जे पिकलेलं नाहीये असं कवठ जे आहे ना
तर ते या ठिकाणी कषाय आहे आणि म्हणून कषायत्व असल्यामुळं विशेषत्वाने आपल्याला तिसरा अवस्थापक उत्तम करण्याच्या दृष्टीने म्हणून ह्या कपित्ताचा उपयोग होतो. विशेष करून सीए कोलॉनचे वगैरे पेशंट असतात ना, त्यांच्यामध्ये आपल्याला कपित्ताचा वापर करून येत असतो. त्याच्यानंतर खजूर सुद्धा कषाय रसाचा आहे बरं का, लागताना गोड लागतो. आणि अशा ज्या गोष्टी आहेत ना की ज्या चवीला गोड लागतात परंतु कषाय आहेत, तर त्या सर्वांचा उपयोग आपल्याला डायबेटिक पेशंट्स मध्ये करता येतो. आता विशेष करून आपण बघतो की पोस्ट कोविड ज्या वेळेला पेशंटला दौर्बल्य आहे आणि पेशंट डायबेटिक आहे, मग त्यांना वजन वाढवण्यासाठी किंवा दौर्बल्यता जाण्यासाठी काय द्यावं, तर खजूर हे खूप महत्वाचं द्रव्य त्या ठिकाणी येतं. कषायत्व असल्यामुळं माधुर्य जरी चवीमध्ये असलं तरी सुद्धा ते शरीराला बाधाकर ठरत नाही, विशेष करून प्रमेहाच्या पेशंटमध्ये. म्हणून खजूर प्रमेही पेशंटने निश्चित खावा. त्याच्यानंतर बिस म्हणजे काय, तर कमळगठ्ठा जो असतो ना, तर त्याला म्हटलं जातं बिस. त्याच्यानंतर ते सुद्धा कषाय रसाचं असतं आणि म्हणून हा जो कमळगठ्ठा बिस जे आहे किंवा काय म्हणू आपण, पाण्यामध्ये असणारी ॲक्वॅटिक वनस्पती आहे, तर त्याच्यामध्ये सुद्धा शैत्य असल्यामुळं विशेषत्वाने ज्या वेळेला ब्लिडिंग टेंडन्सीज असतात किंवा थ्रेटन अबॉर्शन सारखे पेशंट्स असतात त्यांच्यामध्ये हे वापरता येतं. त्याच्यानंतर पद्म आणि उत्पल आदी असं म्हटलंय. पद्म म्हणजे काय आणि उत्पल म्हणजे काय, दोन्ही कमळाचे वेगवेगळे प्रकार आहेत बरं का. आणि जे कमळाचे वेगवेगळे प्रकार आहेत त्याच्यामध्ये पद्म कुठलं, उत्पल कुठलं, तर वेगवेगळ्या गोष्टी याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत. मग त्याच्यामध्ये कोणत्या गोष्टी आहेत, तर पद्म म्हणजे लाल कमळ बरं का, म्हणजे ज्याला पुंडरीक असं म्हटलं ना, ते म्हणजे पद्म असतं. त्याच्यानंतर काही चंद्रविकाशी कमळ असतात आणि काही सूर्यविकाशी कमळ असतात. म्हणजे सूर्य उगवल्यानंतर विकसित होतात आणि काही रात्री चंद्र उगवल्यानंतर विकसित होतात, अशी दोन पद्धतीची कमळ असतात. त्याच्यानंतर निलोफर एक म्हणून बऱ्याच वेळेला येतं, नीलकमल, तर निळ्या रंगाचं कमळ असतं ते. उत्पल म्हणजे सगळी कमळं असं घेतलं जातं. सो उत्पल म्हणजे सगळ्या प्रकारची जी कमळं आहेत ती सुद्धा कषाय रसाची आहेत. कमळाच्या फुलांची भाजी उत्तम होते बरं का, जर कोणी केलेली नसेल तर नक्की करून बघा. साधारणपणे एक ऑगस्टच्या दरम्यान वगैरे मिळतात भाजीसाठीची कमळं. तर कमळ काकडी म्हणून सुद्धा एक येत असते, तर त्याचा आहे म्हणजे कमळाचं जे मूळ गठ्ठा जो असतो ना खालचा त्याचा, तर त्याची पण भाजी उत्तम पौष्टिक असते. रक्तपित्ताच्या पेशंट्स मध्ये त्याचा चांगला परिणाम येतो. सो इथपर्यंत हा सगळा झाला ना, हा कषाय वर्ग झाला. वर्ग कषाय पथ्याक्षम शिरीष खदुरो मधु कदंब उदुंबरम कदंब उदुंबरम मुक्ता प्रवाल अंजन गैरिकम. हा, त्याच्यानंतर बालम कपित्थम खर्जूरम बिस पद्मोत्पलातीच. तर आता हे सगळे जे वर्ग वर्णन केलेले आहेत, मग त्याचा एक ओव्हरऑल या संपूर्ण वर्गांचा काय परिणाम आहे या दृष्टीने आता त्याचं कॅटेगरायझेशन केलंय. मग कसं आहे, तिक्त कषायो मधुरस तद्वदेवच शीतलाः तिक्त कटु कषायश्च वृक्षा बद्ध मलास्तथा. हा तिक्त वर्ग जो आहे तो, त्याच्यानंतर कषाय आहे आणि मधुर, हे जे तीन वर्ग आहेत ना ते सर्वसाधारणतः शीतल असतात. म्हणजे तिक्त असणारा, कषाय असणारा आणि मधुर रस असणारा जी द्रव्य आहेत तर ते सर्वसाधारणतः शीतवीर्याची अशी असतात. त्याच्यानंतर तिक्त असणारी, कटू असणारी आणि कषाय असणारी जी द्रव्य आहेत, तिक्त कटू कषाय, ते बद्ध मलास्तथा असं म्हणते. म्हणजे ह्यानी काय होतं, मलबद्धता येते, मोशन्सला क्लिअर न करणारी अशी ही कटुस्कंध, तिक्तस्कंध आणि कषाय स्कंध आहे. शीतल कोण आहेत, तर तिक्त, कषाय आणि मधुर. ओके. त्याच्यानंतर कटु अम्ल मधुराः स्निग्धाः सृष्ट विन्मूत्र मारुताः. आता बद्ध मल कोण करतं, तिक्त कटू कषाय, त्याच्या परफेक्ट अपोजिट कोण आहेत आणि हे कसे आहेत तर वृक्ष आहेत आणि म्हणून बद्ध मलत्व करतात.
त्याच्या बरोबर उरलेले 3 रस मधुर, आम्ल आणि लवण ते कसे आहेत, तर हे 3 रस स्निग्ध आहेत आणि ह्याच्यामुळं सृष्ट विणमुत्रत आहेत. आता या ठिकाणी बरं का, आपल्याला आपण बऱ्याचदा सांगतो ना की मोड आलेली कडधान्य हे खाऊ नका किंवा त्यांनी काय होतं तर बद्धमलत्व येतं आणि मग कास किंवा कॉन्स्टिपेशन या गोष्टी होतात. तर ह्या कडधान्यांमध्ये विशेष करून कडवे वाल म्हटले जातात. मग आता हे जे आहेत तर त्या वालांचं वगैरे जे स्वरूप असतं तर त्यामुळं किंवा विशेषत्वाने विरूढत्व असल्यामुळं तिथे बद्धमलत्व ह्या गोष्टी येत असतात. तर पटू आम्ल आणि मधुरम म्हणजे लवण, आम्ल आणि मधुरम हे जे आहेत ते प्रामुख्याने स्निग्धता शरीरामध्ये आणणारे असे रस आहेत आणि म्हणून श्रेष्ठ विणमुत्रता ते करणारे आहेत. म्हणजे वृक्षत्व येत नाही आणि मग मल जो आहे ना तो बाहेर निघून जातो. त्याच्यानंतर पटोहो कषायः तस्माच्च मधुरः परमं गुरु. पटोहो कषायः तस्माच्च. मग एक हे राहिलं का आपल्यामध्ये स्लाइड, एक सेकंड हा राईट. हे झालेलं होतं आपलं कदंब उदुंबरम मुक्ता प्रवाल अंजन गैरिकम मालम कपित्थम खर्जूरम दिस पद्मोत्पलादिच. त्याच्यानंतर मधुरम श्लेष्मलम प्रायो जीर्णात शाली यवादृते. हा एक स्लाइड राहिलेली, सॉरी. सो मधुरम श्लेष्मलम प्रायो, मधुर रस जो आहे ना तो श्लेष्मल आहे. प्रायः म्हणजे सगळेच मधुर कफ उत्पन्न करणारे असे सगळेच नाहीयेत, पण प्रायः सर्वसामान्यतः कशा कशाच्या पेक्षा वेगळं आहे. जीर्णात शाली यवादृते, जीर्णशाली आणि यव यांच्या व्यतिरिक्त सगळे जे मधुर रस जे आहेत ना तर ते मधुर जे आहेत ते कफकर आहेत. त्याला पर्याय किंवा अपवाद कोण आहेत तर जीर्णशाली म्हणजे जुने तांदूळ काही एवढे कफकर नाहीत जरी ते मधुरसाचे असले तरी. यव मधुरसाचे असले तरी ते कफकर नाही. मुद्ग गोधूमत क्षौद्रात सीतया जांगलामिषात. मुद्गात गोधूमतः क्षौद्र सीतयाः आणि जांगल आमिषात. आता हे मधुर पदार्थ हे जे सगळे बघितले ते जरी कफकर असले तरी त्यातल्या त्यात जुने तांदूळ, जीर्णशाली, यव हे जे आहेत ते, त्याच्यानंतर मुद्ग मूग, त्याच्यानंतर गहू, मध, साखर, क्षौद्र, सीता, त्याच्यानंतर अजून आलेलं की जांगल आमिष म्हणजे जांगल मांस हे जे आहेत ना ते मात्र कफकर नाहीयेत. हे सगळे जे मधुर पदार्थ आहेत ते शक्यतो कफकर आहेत, परंतु हे कफकरत्व जर कमी करायचं असेल तर जीर्णशाली घ्यायला पाहिजे किंवा आपण ज्याला त्याच्या पुढचं ही गोष्ट सांगतो की भृष्ट किंवा भाजलेलं धान्य घेणं ह्या गोष्टी करायला पाहिजेत. जांगल आमिष म्हणजे आता जांगल मांस जे आहे ना ते सुद्धा श्लेष्मल नाहीये, परंतु ते जांगल मांस सुद्धा जर का शूल्य मांस म्हणजे ते बार्बेक्यू करतात ना तसं म्हणजे डायरेक्ट अग्नीवर भाजून असं जर केलं असेल ना तर ते तेवढं मधुरत्व आणखीन नाही किंवा कफकरत्व राहत नाही त्याच्यामध्ये. ह्या गोष्टी आपण लक्षात घ्यायला पाहिजेत. त्याच्यानंतर प्रायोम्ल पित्त जननम दाडिम आमलकादृते. अपथ्यम लवणम प्रायः चक्षुषः अन्यत्र सैंधवात. प्रायोम्लम पित्त जननम दाडिम आमलकादृते. प्रायः सर्वसामान्यतः अम्ल रस जो आहे ना तो सगळा कसा आहे पित्त जनन, पित्त वाढवणारा असा हा रस आहे. पित्त वाढवणारा असला तरी सुद्धा पुन्हा त्याला अपवाद डाळिंब आणि आमलकी म्हणजे आंबट आहे डाळिंब, आंबट आहे आमलकी, तरी सुद्धा त्यांनी पित्त वाढत नाही. काही पेशंट मात्र असतात बरं का की त्यांना आवळ्याची अलर्जी असते. माझ्याकडे एक पेशंट अशी आलेली होती आणि तिने आल्यानंतर मला सांगितलं बरं का की मला आवळ्याची अलर्जी आहे, म्हणून तुम्ही बाकी सगळं द्या पण आवळ्याची पावडर काही वापरू नका औषधांमध्ये. असं म्हणल्यानंतर माझी नवीन नवीन प्रॅक्टिस होती आणि तेव्हा आवळ्याची अलर्जी शक्य आहे का असं एक मला वाटलेलं होतं आणि म्हणून मी काय केलेलं होतं मुद्दाम तिला दिली बरं का औषध, आवळा पावडर असलेली म्हणजे धात्री असणारी औषध दिलं आणि खरंच ती 2 दिवसांनी आली, म्हटली की नाही मला त्रास होतोय तुम्ही काहीतरी बदलून द्या. तर एवढी चांगली गोष्ट सुद्धा काही वेळेला त्रास देणारी अशी होऊ शकते. मग त्याचं कारण काय असतं, आता अलर्जीचा विषय निघाला म्हणून सांगते. कॉन्सेप्ट जो आहे ना तर शरीरामध्ये हायपर सेन्सिटिव्हिटी उत्पन्न होणं अशी ज्या वेळेला गोष्ट घडते त्यावेळेला ह्या अलर्जीज वेगवेगळ्या दिसतात
विशेष करून प्रकृती असणारे लोक आणि पित्त विकृती असणारे लोक ह्या दोघांमध्ये सुद्धा हे आपल्याला विशेषत्वाने दिसतं की ज्या ज्या वेळेला पित्त विकृती असतात ना त्याही वेळेला या अलर्जीज बऱ्याच दिसतात. सो अलर्जीची चिकित्सा करत असताना आपण जो विचार करायचा ना त्याच्यामध्ये पित्त आणि विष हे दोन्ही समसमान आहेत किंवा विकृत पित्त हे विष समान राहतात. सो विकृत पित्ताचा विचार आणि विषाचा विचार असं करून औषधं वापरायचे. मग हे झाल्यानंतर त्या पेशंटला मी रसपाचक दूषी विषारी असं दिलं आणि त्या आठवड्यामध्ये धात्री नाही वापरली हा. आणि मग नंतर जेव्हा पेशंट आले ना तेव्हा पुन्हा धात्री दिली आणि नंतर मात्र तिला त्रास झाला नव्हता. तर अलर्जी जी आहे ना ती बाहेरच्या वस्तूंची असं म्हणण्यापेक्षा आपल्या शरीरातनं आतून तयार केलेली हा विचार आपला एक आयुर्वेदाच्या दृष्टीने वेगळा राहतो. म्हणजे हे खाल्ल्यावर मला त्रास होतो. हे खाल्ल्यावर त्रास होतो. तर त्रास होतो म्हणजे शरीर ते पचवू शकत नाहीये किंवा शरीरामध्ये विषाक्तता आहे किंवा शरीरामध्ये अजीर्णाची संप्राप्ती आहे. विशेष करून विदग्धाजीर्ण आहे. असं ज्या ज्या वेळेला असतं ना त्या वेळेला ही संप्राप्ती आपल्याला अलर्जी सारखी दिसायला लागते. मग कधी अंगावर पित्त उठणं, रॅशेस उठणं किंवा खाल्ल्यानंतर अनइझी होणं, ओठ सुजणं ह्या गोष्टी, शीतपित्त होणं ह्या गोष्टी दिसायला लागतात. मग अशा वेळेला ही आपण लाईन ऑफ ट्रीटमेंट जर का विकृत पित्ताची वापरली ना तर त्याच्यामध्ये आपल्याला परिणाम चांगला झालेला दिसतो. सो ह्या दृष्टीने आपण वेगवेगळ्या अलर्जीचा विचार करावा ते त्या निमित्ताने मला आज सांगायला मिळालं. त्याच्यानंतर मधुरम श्लेष्मलम प्रायो जीर्णाच्छाली वादृते मुद्ग गोधूमत क्षौद्रात सीतया जांगलामिषात प्रायो अम्लम पित्तजननम दाडिम अमलकादृते अपथ्यम लवणम प्रायशः. सगळी लवणं जी आहेत ती प्रायः अपथ्यकर आहेत आणि म्हणूनच क्षार हा पुंस्तोपघातकाराणाम आणि क्षार जे आहेत ते लवणाच्या सदृश आहेत आणि म्हणून शरीरातले शुक्राचं हनन करणारं सार्वदैहिक शुक्र किंवा सप्तम धातू ज्याला म्हटलेलं तसा जो आहे ना त्याचं हनन करणार असल्यामुळं सगळी लवणं आहेत ना तर लवण प्रकार म्हणजे तर ते अपथ्य आहेत आणि म्हणून लवणाचं प्रमाण सेवन करत असताना ते योग्य पद्धतीने किंवा कमी प्रमाणामध्येच लवण सेवन करायला गेलं पाहिजे. परंतु चक्षुषः अन्यत्र सेंधवात. सेंधव जे आहे ना ते मात्र नेत्राला हितकर आहे. बाकीची सगळी लवण जी आहेत ना तर ती नेत्रासाठी विशेष करून अपथ्य आहेत. चक्षुषः अपथ्यम असं म्हणलंय. चक्षुषः म्हणजे षष्ठी, चक्षुसाठी अपथ्यम प्रायः लवणम. म्हणून डोळ्यांना त्रास देणारं आहे लवण. आणि आत्ताच्या काळामध्ये जर का आपण बघितलं ना तर खूप सारी छोटी मुलं जी असतात ना तर पॅक फूड आहे असं म्हटल्यानंतर आपण बऱ्याच वेळेला काय करतो की हा ठीक आहे हे घे पॅक त्याच्याने होऊन जाईल किंवा बाहेरचं काहीतरी ओपन देऊ नये. ओपन हे बरोबर आहे. स्वतःहून काहीतरी कॅरी करायला पाहिजे. हो बरोबर. आणि जर का नसेल केलेलं ना कॅरी आणि मुलांना भूक लागली तर काय करायला पाहिजे? फळं द्यायला पाहिजे. त्याचं जे कव्हरिंग आहे ना ते नेचर्स कव्हरिंग आहे. त्याच्या आतमध्ये ते गेलेलं नसतं आणि म्हणून वेगवेगळी जी फळं की जी बाहेरून कम्प्लिटली निसर्गाने सील केलेली आहेत तर ती बाहेर गेल्यानंतर लहान मुलांना खायला द्यायला पाहिजे. परंतु आपण काय विचार करतो की कंपनी आहे, ब्रँडेड आहे आणि त्यातून सील पॅक आहे आणि म्हणून चिप्स घेतले जातात आणि दिले जातात. आणि ह्या कारणामुळं बऱ्याच वेळेला आपण पुढची जी पिढी आहे ना तर ती बघतोय तर ती त्याच्यामध्ये चष्मे खूप लहान मुलांना म्हणजे अगदी जी ज्युनियर सिनियर पासूनची मुलं असतात ना तर त्या मुलांमध्ये सुद्धा आपल्याला चष्मा लागलेला आहे असं बऱ्याच वेळेला दिसतं. अख्खीच्या अख्खी पिढी ऑलमोस्ट म्हणजे 3री, 4थी, 5वी पर्यंत चष्मे लागलेले दिसतात. याच्याच पेक्षा जर आपण कंपॅरिझन केलं तर पूर्वी आजी लोक जे होते ना ते 70-80 वयापर्यंत सुद्धा चष्मे लावत नव्हते असं दिसतं. उत्तम नजर असायची. तर हा परिणाम आपल्याला सैंधवाचा दृष्टीने घेता येतो. आता इथे कसं म्हटलेलं आहे की अपथ्यम लवणम प्रायः चक्षुषः अन्यत्र सैंधवात. सैंधवात अन्यत्र म्हणजे सैंधव मात्र वेगळीकडे. म्हणजेच काय तर सैंधव जे आहे ना तर ते अपथ्य नाहीये डोळ्यांसाठी आणि म्हणून उत्तम किंवा सैंधवाला उत्तम लवण असं म्हटलेलं आहे. हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. सो ही जी लवणं आहेत ना तर त्याचं सेवन जे आहे ते आपण योग्य पद्धतीने आणि कमी प्रमाणामध्ये असंच करायला हवं किंवा सगळ्या मुलांसाठी सुद्धा आपण तसं सांगायला हवं. आपल्याकडे येणारे जे पेशंट्स असतात त्यांना सुद्धा आपण या गोष्टी सांगू शकत असतो. त्याच्यानंतर तिक्तम कटुच भूयिष्ठम अवृश्यम वातकोपनम कृते अमृता पटोलिभ्याम शुंठी कृष्णा रसोनतः. तिक्त कटुश्च भूयिष्ठम अवृश्यम. तिक्त आणि कटू हे दोन रस कसे आहेत तर अवृश्य आहेत.
म्हणजेच काय, तर शुक्राला पोषण करणारे नाहीत. आता वृश्य असं म्हणत असताना त्याच्यामध्ये मैथुन इच्छा वगैरे ह्या गोष्टी इथे आपण धरायला नाही पाहिजेत. वृश्य म्हणत असताना सप्तम धातू म्हणजे आपण ज्या वेळेला सेल्युलर लेवलवरती किंवा शुक्र काय करतो तर गर्भोत्पादस्य धातूना एका सेल मधनं दुसरी सेल उत्पन्न करणं, शरीराचं अनुवर्तन करणं या अर्थाने ते आपण धरायला पाहिजे. सो इथे तिक्त आणि कटुरस हे प्रायशः काय आहेत तर अवृश्य आहेत आणि वात कोपन वात कुपित करणारे असं आहेत. आणि आपल्याला नेमकं तिक्त कटू ह्या गोष्टी जास्ती करून आवडत असतात. ऋते अमृता पटोली भ्याम, परंतु अमृता आणि पटोली या दोन गोष्टी तशा नाहीत. आणि शुंठी कृष्णा रसोनतः, शुंठी कृष्णा आणि रसोना ह्या गोष्टी सुद्धा तशा नाहीयेत. आणि म्हणून तिखट आणि कडू पदार्थ यांच्यामध्ये आपल्याला जर का नित्य सेवनीय किंवा नेहमी घेऊ शकतो असे कोण कोण आहेत तर त्याच्यामध्ये अमृता, पटोली, शुंठी आणि कृष्णा म्हणजे कृष्णा म्हणजे पिंपळी आणि रसोनतः असं म्हणते. रसोन म्हणजे लसूण. ह्या गोष्टी मात्र तशा नाहीयेत किंवा त्या वातकर अशा नाहीयेत. त्याच्यानंतर कषायम, कषायम प्रायशः शीतम स्तंभनम च अभयामिनम. कषायम प्रायशः शीतम, कषाय रस कसा आहे तर शीत वीर्य असणारा आहे प्रायशः, परंतु स्तंभन करणारा असा सुद्धा आहे. आणि म्हणूनच कषायत्व जिथे जिथे येतं ना तिथे तिथे स्तंभन करण्याच्या दृष्टीने म्हणून ती द्रव्य काम करत असतात. परंतु च अभयाविना, अभया म्हणजे हिरडा जो आहे ना तो मात्र तसा नाहीये. हिरडा जो आहे तो आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की तो रेचन करणारा आहे. बाकीचे सर्व कषाय रसाचे द्रव्य जे आहेत ती स्तंभन करणारी आहेत. सो इथेपर्यंत प्रत्येक रस त्या रसाचे अपवाद हे सांगितले. त्याच्यानंतर जो श्लोक आहे त्याच्यामध्ये रसा कट्वम्ल लवणा वीर्योष्णा यथोत्तरम तिक्त कषायो मधुरस तद्वदेवच शीतलम. आता प्रत्येकाचे कॅटेगरी सांगितले. रसा हा कट्वम्ल लवणा वीर्येण उष्णा यथोत्तरम, यथा उत्तरम. यथा उत्तर म्हणजे नंतर नंतर. कसे असे आहे तर वीर्येण उष्णा. मग ओळ कशी सांगितली, कटू अम्ल लवण म्हणजे कटुरस वीर्याने उष्ण आहे, त्याच्याही पेक्षा म्हणजे अल्प उष्ण असं आपण त्याला म्हणूया. अम्ल रस जो आहे तो मध्यम उष्ण आहे आणि लवण जो आहे तो उत्तम उष्ण आहे. म्हणजे सगळ्यात जास्त उष्णवीर्य कोण आहे तर लवण आहे. आणि म्हणूनच शरीराचं सोमत्व जे आहे ते कमी करण्याच्या दृष्टीने म्हणून हा लवण रस काम करतो. आणि म्हणून आपण विशेषत्वाने लवण सेवन करत असताना त्याचा विचार करायला हवा. याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट महत्वाची की आपण हे बघितलं की ही जी वेगवेगळे रस आहेत तर कटू, आम्ल आणि लवण हे उष्ण उष्ण उष्णतम असे होत जातात, हे लक्षात घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर आणखीन एक महत्वाची गोष्ट किंवा नियम जे रसाचे म्हणतो ना तर ते इथे सांगितलेले आहेत. तर त्याच्यामध्ये तिक्त कषाय मधुरः तद्वदेवच शीतलः. तिक्त, कषाय आणि मधुर हे उत्तरोत्तर अधिक शीतल आहेत म्हणजे शीतवीर्याचे आहेत. म्हणजे तिक्त शीत आहे, कषाय जो आहे तो शीततर आहे आणि मधुर जे आहे ते शीततम आहे. हे सगळ्यात शांत मधुर हा रस जो आहे तो शीतल असा आहे. त्याच्यानंतर तिक्त कटुक कषायश्च वृक्षा बद्धमलास्तथा. आता ह्याच्यामध्ये बघत असताना बद्धमल करणारे कुठले रस आहेत तर वृक्षता असणारे 3 रस आहेत. तर वृक्षता असणारे 3 रस कुठले तर तिक्त, तिक्त कटुक कषायश्च म्हणजे तिक्त हा वृक्ष आहे, कटुक वृक्षतर आहे आणि कषाय वृक्षतम आहे म्हणजे मोस्ट वृक्ष असा आहे. तर आणि तम समजतं ना तुम्हाला, म्हणजे तिक्त म्हणजे काय म्हणू आपण वृक्ष, कटू जो आहे तो मोर वृक्ष आणि कषाय जो आहे तो मोस्ट वृक्ष या अर्थाने म्हणजे तर आणि तम डिग्री जसं असतात ना तसा. त्याच्यानंतर त्याच्यामुळे ते काय करतात की बद्धमल करतात म्हणजे तिक्त रसाने त्यामाने कमी बद्धमलत्व होईल, कटू रसाने त्याच्यापेक्षा आणि कषाय रसाने त्याच्यापेक्षा जास्त या अर्थाने. त्याच्या पुढचं जे श्लोक आहे त्याच्यामध्ये पट्वम्ल मधुराः स्निग्धाः सृष्ट विन्मूत्र मारुताः. परफेक्ट त्याच्या अपोजिट. बद्धमल करणारे कोण आहेत तिक्त कटू कषाय, सृष्ट मल करणारे कोण आहेत तर पटू अम्ल मधुर.
आता हे पटू, अम्ल आणि मधुर हे रस जे आहेत ना ते सृष्ट विणमूत्र मारुता म्हणजे विणमूत्र आणि मारुता म्हणजे ज्याच्या आपण अधोवात म्हणतो त्याचं प्रवर्तन करणारं, मूत्राचं प्रवर्तन करणारं आणि मलाचं प्रवर्तन करणारं. आणि हे कसे आहेत तर स्निग्ध पटू, पटू म्हणजे लवण, लवण रस कसा आहे स्निग्ध, अम्ल रस स्निग्ध तर आणि मधुर रस स्निग्ध तम. मधुर जो आहे तो स्निग्ध तम आहे, म्हणजे सगळ्यात जास्त स्निग्ध असणारा असा हा मधुर रस आहे. पटोह कषायस तस्माच्च मधुरम परमम गुरुः. आता इथे म्हणत असताना तिक्त कटु कषायश्च वृक्षाः बद्धमलास्तथा पट्वम्ल मधुराः स्निग्धाः सृष्ट विन्मूत्र मारुताः पटोः कषायः तस्माच्च मधुरः परमं गुरु. पटोह कषायः, पटोह म्हणजे लवण, लवणापेक्षा कषाय आणि कषायांपेक्षा मधुर हे एकापेक्षा एक जास्त गुरु आहेत. आता बघितलं आपण की मधुर हा शीतल आहे, मधुर हा स्निग्ध आहे आणि म्हणूनच काय होतं की मधुर रस हा गुरुतम आहे, सगळ्यात जास्त गुरु आहे. त्याच्यापेक्षा त्यातल्या त्यात कमी गुरु आहे कषाय आणि त्याच्यापेक्षा कमी गुरु जो आहे तो आहे पटू म्हणजे लवण रस. ओके, म्हणजे गुरुत्व, लघुत्व, सृष्ट मलत्व, सृष्ट विन्मूत्र मारुत आणि बद्ध विन्मूत्र मारुत हे बघितलं. स्निग्ध कोणे, वृक्ष कोणे, शीत कोणे, उष्ण कोणे हे बघितलं रसांच्या बाबतीमध्ये. ओके, त्याच्यानंतर जे आहे ते लघु अम्ल हा कटु तस्मात तदपिच तिक्तकः. म्हणजे काय, लघु आहे कोण तर अम्ल रस, कटुरस आणि तिक्तरस आणि कटुरस. तर हे तीन जे आहेत ना तर ते क्रमाने सुपरलेटिव्ह हळूहळू लघु आहेत. म्हणजे काय, अम्लापेक्षा कटू लघु आहे आणि कटूपेक्षा तिक्तरस आणखीन लघु आहे. म्हणजे गामित्व जे आहे ना तर ते तिक्तरसाचं जास्त असणार आहे, नेहमी लक्षात घ्यायला पाहिजे. आणि म्हणून तुम्हाला जर का माहिती असेल ना तर एखाद्याला सवय नसेल, तिक्त म्हणजे तिखट, बरोबर. सो तिक्तरस, तिखट खाल्लं ना की एकदम अशी सणक जाते आणि कानापर्यंत जातं, कारण तो लघु आहे ना तर पटकन गामित्व त्याच्यामध्ये असतात. तसं मधुर खाल्ल्या खाल्ल्या असं एकदम जड झाल्यास नाही, सावकाश सावकाश ते पुढे थोड्या वेळाने काम करणारी अशी गोष्ट आहे ते. त्याच्यानंतर संयोग हा सप्तपंचाशत कल्पनातु त्रिषष्टिधा रसानां यौगिकत्वेन यथा स्थूलं विभज्यते एकैकहीनाः स्थान पंचदश यानी रसाः द्विके त्रिके स्वादुर्दशाम्लः षट् त्रीन् पटुस्तिक्त एककम. आता हे कसं आहे ना हे तुम्हाला मी सांगते. त्याच्यामध्ये संयोगाः पंचाशत कल्पनाः तु त्रिषष्टितः. आता ह्याचे संयोग म्हणजे आता रस किती झाले वेगवेगळे जर बघितले आपण तर टोटल 6 रस आहे. तर ह्या 6 रसांचे एकमेकांच्या बरोबर असे संयोगाचे प्रकार किती आहेत आणि त्याच्यामध्ये कल्पना ज्या आहेत त्या किती आहेत, तर हे पुढे सांगितलेलं आहे. संयोग हा सप्तपंचाशत. त्याच्यानंतर सप्तपंचाशत आणि त्रिषष्टिधा, त्रिषष्टिधा म्हणजे 63. तर हे 63 कसे आहेत तर त्याचे प्रकार वेगवेगळे जे आहेत ना ते आपण बघूया. आणि ह्या ज्या वेगवेगळ्या संयोग आहेत तर ते सप्तपंचाशत म्हणजे कसं तर त्याचे एकूण 63 प्रकार आणि त्याच्यातले वेगवेगळे जे प्रकार आहेत तर ते कसे कसे आहेत ते सांगते तुम्हाला. ओके, त्याच्यानंतर रसानां यौगिकेत्वेन यथा स्थूलं विभज्यते, ते आपण थोडासा तो श्लोक थोडा बाजूला ठेवूयात आणि त्याचे कसे 63 प्रकार रसाचे होतात तर ते आपण एक हे 2 श्लोक पुढचे झाले की बघूया. रसानां यौगिकत्वेन यथा स्थूलं विभज्यते. हे जे रस आहेत तर त्याचं यौगिकत्व म्हणजे कसे कसे ते एकत्र आलेले आहेत किंवा त्यांचा योग झाल्यानंतर कसं कसं ते स्थूलत्व गुरुत्व त्याच्यामध्ये येणार आहे. तर हे सगळे प्रकार आता पुढे सांगितलेले आहे. एकैकहीनाः तान् पंचदश यांती रसाद्विके, म्हणजे एक एक नसलेला एक हीन म्हणजे 2-2 रसांचे असे संयोग. त्याच्यानंतर मी हे तुम्हाला चार्ट करून दाखवते. त्रिके स्वादु दशाम्लाः म्हणजे 3-3 रस एकत्र आल्यानंतर ते किती झालेले आहेत.
त्याच्यानंतर चतुष्केशू म्हणजे 4 रस एकत्र आल्यानंतर ते किती झालेत, आणि पंचकेशू एव अम्लो मधुरः पंचसेवते म्हणजे 5 रस एकत्र येऊन किती झालेत, आणि 6 द्रव्य द्रव्यम एकम षडास्वादम असंयुक्ताश्च षड्रसः 6 रस एकत्र केल्यानंतर एकच प्रकार तयार होणार आहे. आणि मग हा जो पुढचा श्लोक आहे ना तो आपण घेऊयात. 1-2 मिनिटं हा, मी तो चार्ट शेअर करते. तर रसांचे संयोग इथे का वर्णन केलेले असतील त्याचा सुद्धा आपण एक विचार करायला पाहिजे. तर असे रसांचे संयोग ज्या वेळेला आपण म्हणतोय ना, तर ते 2 रस एकत्र आल्यानंतर, 3 रस एकत्र आल्यानंतर, 4 रस एकत्र आल्यानंतर, 5 रस एकत्र आल्यानंतर ह्या पद्धतीनं हे रसांचे संयोग सांगितले. मग आणि 6 रस एकत्र आल्यानंतर मग हे रसांचे जे संयोग आलेले आहेत ना, तर ते कशा पद्धतीनं होतात ते आपण बघूया त्याचा चार्ट. आता आपण एक रस आहेत, सिंगल 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 असा जर रस ठेवला तर त्याचे प्रकार किती होणार आहेत सिंगल सिंगल रसाचे, तर ते आपण जेवढे बघितले आता म्हणजे किती 6 प्रकार होणार आहेत. आता 2 2 2 असे आपल्याला रस एकत्र करायचे समजा. तर 2 2 2 असं म्हणत असताना हे जे रस आहेत ना, तर ते किती प्रकारचे होणार आहेत, तर त्याचा एक चार्ट तुम्हाला शेअर करते मी. एकच मिनिट हा. ओपन होते 2 मिनिट. हा झालं. आता आपण हे जे रसांचे संयोग बघतोय ना, तर त्याच्यामध्ये आता हे 2 2 रस एकत्र आल्यानंतर हे कसे बनतात तर ते सांगते. कितपत हे विजिबल आहे ते लक्षात घ्या तुम्ही. आता मधुर असं जर आपण नेलं तर 2 रसांचा संयोग असं जर म्हटलं तर मधुर कॉमन राहिला, अम्ल, मधुर लवण, मधुर कटू, मधुर तिक्त, मधुर कषाय. मग हे किती झाले, तर आपण बघतो की हे 5 झाले टोटल. मधुर, त्याच्याबरोबर अम्ल, लवण, कटू, तिक्त, कषाय. त्याच्यानंतर अम्ल रस घेतला, त्याच्याबरोबर परत तसंच की कटू, तिक्त, कषाय, एकैक हिना असं म्हटलंय. मग एकैक हिना का, तर आता आपण तुम्ही लिहिल्यानंतर तुम्हाला जास्त लक्षात येईल. हे टाईप करायचं ऍक्च्युअली हे होतं पण तेवढा वेळ झाला नाही. सो मधुर, त्याच्याबरोबर आला अम्ल, त्याच्याबरोबर आला लवण, कटू, तिक्त आणि कषाय. मग आता सेकंड टाइमला आला अम्ल, पण त्याचा मधुराबरोबरचा संयोग आपण वरती घेतलाय, त्याच्यावर तो एक हीन असं होईल. मग त्याच्यामध्ये अम्ल, लवण, कटू, तिक्त, कषाय. मग त्याच्यानंतर आपण पुढचा घेतला मधुर, अम्ल, लवण. मग लवणाबरोबर कोण आला, तर फक्त कटू, तिक्त, कषाय, कारण ऑलरेडी वरती त्यांचे संयोग झालेले आहेत. तर ह्या पद्धतीनं आपण ह्या संपूर्ण संयोग जर का बघितले ना, तर आता हे द्विकाचे संयोग झाले. मग हे द्विकाचे जे संयोग आहेत त्याच्यानंतर त्रिकाचे संयोग, म्हणजे आता एक मधुर असं समोर लिहून ठेवा, त्याच्या पुढे अम्ल, लवण हे 3 झाले म्हणजे हा त्रिकाचा संयोग झाला. मग मधुराच्या पुढे लवण, कटू असं येईल, राईट. त्याच्यानंतर मधुराच्या पुढे आणखीन जो येईल तो तिक्त, कषाय. त्याच्यानंतर मधुराच्या पुढे जो येईल तर अम्ल, कटू असा येईल. म्हणजे हे 3-3-3-3 चे संयोग, हे 3-3 चे संयोग झाले ना, तर अशा पद्धतीने तुम्ही लिहून काढले तर ते 10 होतात. आता हे जे मी जसं होमवर्क केलाय तुमच्यासाठी, तर तसंच तुम्ही सगळ्यांनी लिहून काढा हे रस, म्हणजे ते 10 संयोग कसे होतात हे समजेल. त्याच्यानंतर त्रिकाचा संयोग म्हणजे 3-3 रसांचा संयोग. हा, मग त्याच्यामध्ये आता हे एक सगळे अम्लाचे झाले, मग त्याप्रमाणे अम्लाबरोबर आणखीन इतर उरलेले रस झाले, मग लवणाबरोबरचे रस झाले, मग तिक्ताबरोबरचे रस झाले. ह्या पद्धतीने जर केले ना, तर त्याच्यामध्ये त्रिके स्वादू दशाम्लहा म्हणजे स्वादूच्या बरोबर जे त्रिक तयार होतात, तर त्याच्यामध्ये 10 टोटल वेगवेगळे तयार होतात स्वादूच्या बरोबरचे. इथे जे दाखवले ना तुम्हाला स्वादूच्या बरोबरचे. त्याच्यानंतर अम्ला हा षट असं म्हटलंय श्लोकामध्ये. अम्ल रसाबरोबरचे त्रिक म्हणजे 3-3 संयोग आहेत ना, ते 6 संयोग होतात. त्याच्यानंतर त्रीन, कटू, तिक्त, एककम.
लवणाबरोबरचे जे संयोग आहेत ना हे 3 संयोग होतात. तिक्ताबरोबरचा जो संयोग होता तो 1 संयोग होतो. तर ह्या पद्धतीनं हे त्रिकाचे संयोग झाले. ओके. कदाचित हे तुम्हाला ना मी आता असं सांगते तर कदाचित लक्षात नाही येणार, परंतु तुम्ही लिहून काढायला लागल्यानंतर तुम्हाला हे समजायला लागेल. ओके. त्याच्यानंतर चतुष्काचे संयोग आपण बघूयात. हे थोडासा हे झालाय पीपीटी म्हणून तुमच्या ते लक्षात येणार नाही कदाचित, पण तुम्ही हे लिहून काढा म्हणजे तुम्हाला समजेल. चतुष्क म्हणजे काय तर चार रस एका ठिकाणी. मग हा आता मधुर आहे. त्याच्याबरोबर काय काय येईल तर अम्ल, लवण आणि कटू. त्याच्यानंतर अम्ल हा जिथे जिथे आहे तिथे आपण कॉमन ठेवू शकतो. नंतर कटू, तिक्त. अम्ल, तिक्त, कषाय. अम्ल, लवण, तिक्त. अम्ल, कटू, कषाय. त्याच्यानंतर अम्ल, लवण, कषाय असं येईल. ओके. आता ह्याची लिहायची पद्धत कशी असते सांगते. आता आपण इथे मधुराचे चतुष्क संयोग करतोय. ओके. मग पहिला मधुर लिहिला, मग त्याच्यामध्ये अम्ल, मधुर, अम्ल, लवण, कटू. मग मधुर, अम्ल, कटू, तिक्त. एक रस आपण सोडूया. मधुर, अम्ल, तिक्त, कषाय. मधुर, अम्ल, लवण, तिक्त. मधुर, अम्ल, लवण, कटू, कषाय. मधुर, अम्ल, लवण, कषाय असे हे झाले. त्याच्यानंतर अम्लाबरोबरचे सगळे संयोग झाले. मग मधुराबरोबर आता त्याच्या पुढचा रस म्हणून लवण. मग लवणाबरोबर कुठला येईल तर कटू, तिक्त. लवणाबरोबर कटू, कषाय. लवणाबरोबर तिक्त, कषाय आणि कटू बरोबर तिक्त, कषाय असे टोटल जे आहेत ते 10 संयोग होतात चतुष्काचे, मधुराचे. त्याच्यानंतर हे चतुष्काचे, अम्लाचे ह्याच पद्धतीने तुम्ही लिहून काढा, मग लक्षात येईल. नाही लक्षात आलं तर मी परत नेक्स्ट लेक्चरला समजावून सांगेन. त्याचे 4 संयोग होतात आणि लवणाचा मात्र एकच संयोग होतो. ओके. सो हे चतुष्काचे 10, 4 आणि 1 याप्रमाणे 15 संयोग टोटल झाले. हे जे श्लोक आहेत ना पंचकेशु एकेषु एव अम्लः मधुरः पंचसेवते असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतरचा पंचक संयोग. पंचक संयोगाबरोबर म्हणजे 5 रस असायला पाहिजेत बरोबर. मधुराबरोबर अम्ल, लवण, कटू, तिक्त. मधुराबरोबर अम्ल, लवण, कटू, कषाय. मधुराबरोबर अम्ल, लवण, तिक्त, कषाय. मधुराबरोबर लवण, कटू, तिक्त, कषाय आणि मधुराबरोबर लवण, अम्ल, तिक्त, कषाय असे येतात. त्याचे ते 5 संयोग येतात. ओके. मग मधुर झाला रस आणि त्याच्यानंतर हा अम्ल रस. मग अम्लाबरोबर उरलेला जर बघितला ना तर एकच संयोग येतो आणि तो म्हणजे लवण, कटू, तिक्त, कषाय. आणि म्हणून पंचकाचे संयोग जे आहेत ना ते मधुराचे 5 आणि अम्लाचा 1 असे 6 संयोग होतात. आणि षड्रस संयोग हा एकच असणार आहे, कारण मधुराबरोबर अम्ल, लवण, कटू, तिक्त, कषाय असे आले की अम्लाबरोबर पुन्हा मधुर, लवण, कटू, तिक्त, कषाय हेच येणार आहेत. आणि म्हणून षट जे आहेत तर त्याचा एक संयोग ह्या पद्धतीने येतो. सो इथे आपण बघितलं ना तर त्याच्यामध्ये पंचक संयोग, षट संयोग आणि असे सगळे संयोग मिळून टोटल 63 संयोग होतात. आणि म्हणून त्याला कल्पना म्हटलेलं आहे ना तर ती जी कल्पना आहे कल्पना तू त्रिषष्टिधा असं म्हटलेलं आहे. तर हा एकदा तुम्ही सगळा एक्सरसाइज करा, लिहून काढा, म्हणजे मग तुम्हाला ते लक्षात येईल की एकेकाचा कसा रस आहे, द्विकाचा कसा आहे, त्रिकाचा कसा आहे, चतुष्काचा कसा आहे आणि पंचकाचा कसा आहे आणि षड रसात्मक एक संयोग असे सगळे संयोग मिळून त्रिषष्टिधा म्हणजे 63 संयोग होतात. आता आज आपण इथे संयोगापर्यंत थांबूयात. थोडंसं डोकं थोडंसं हे झालेलं असेल, पण लिहून काढलं की तुम्हाला ते सगळं सोपं आहे हे लक्षात येईल. सो या पद्धतीनं इथे रसांचं झालंय आणि हार्डली पुढचा 1-2 श्लोक आपले बाकी आहेत. तर ते नेक्स्ट लेक्चरला घेऊयात. खूप जास्ती पण एकदम व्हायला नको, कारण की ग्रास्पिंग ॲबिलिटी आहे ती चांगली असेपर्यंत थांबलेलं बेटर. ओके. सो काही शंका असतील तर तेवढ्या आपण घेऊया. YouTube वरती सुद्धा तुम्ही विचारू शकता आणि चॅट बॉक्स मध्ये पण तुम्ही विचारू शकता. ओके. So त्याच्यामध्ये in this session generally low BP is seen. Therefore people in this season, okay, people intake more salt and they want ह्याच्यामध्ये कसं आहे की ह्या सीझन मध्ये लो बीपी दिसतं लोकांना, कारण आणि म्हणून लोक ह्याचा म्हणजे सॉल्ट इंटेक वाढवतात असं त्यांचं म्हणणं आहे.
तर असं ज्या वेळेला आपण म्हणतो ना, तर लो बीपी का होतंय ह्याचाही विचार करायला पाहिजे. प्रत्येक वेळेला सॉल्ट कमी झाले म्हणूनच लो बीपी होतं असं नाहीये. तर ह्याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट महत्वाची राहते ती म्हणजे व्हॉल्यूम डिप्लेशन. पर्स्पिरेशन खूप जास्त येतं, घाम जास्त येतो आणि घाम जास्त आल्यामुळे काय होतं विशेषत्वाने आपण बघतो की घाम आल्यामुळे काय होतंय तर लोकांच्या ठिकाणी घाम आल्यामुळं आपण बघतो की व्हॉल्यूम लॉस होतो, फ्लुइड लॉस होतो आणि म्हणून बीपी लो व्हायला लागतं. आणि मग लवण का घ्यायला सांगितलंय तर लवण अभिसंधी ते पाण्याला पकडून ठेवतं आणि म्हणून ज्या वेळेला पाणी जर का कमी झालं आहे तर सैंधव जर का घेतलं गेलं तर ते शरीरातल्या पाण्याला टिकवून ठेवतं आणि टिकवून ठेवतं म्हणून ते काय आहे तर ते आपल्याला लो बीपी साठी येतं. इव्हन आपण ह्याच्यामध्ये सुद्धा बघतो की काही वेळेला ज्या वेळेला एकदम कमी झालेलं असतं का नाही बीपी तर त्यावेळेला आपण समजा एकदम D10 वगैरे लावलं किंवा NS लावलं विशेष करून तर त्याच्यामध्ये परिणाम त्याचे चांगले दिसतात. सैंधव घातलेले घरी केलेले चिप्स कधीतरी चालतील का? चालतील हो. म्हणजे अगदी काय वृक्षता असं नाही आहे आपल्या ह्याच्यामध्ये घेताना की नाहीतर एवढे वेगवेगळे पदार्थ सांगितलेच नसते ना. तर वेगवेगळे पदार्थ जे आहेत ना तर ते निश्चित घेऊ शकतो. घरी केलेले आणि सैंधव घातलेले चिप्स नक्की घालू शकतो. त्याला मरीच जर का लावलं ना तर त्याची टेस्ट चांगली येते. त्याच्याबरोबर थोड्या प्रमाणामध्ये संवर्षल किंवा ज्याला आपण पादेलोण म्हटलेलं ना तर त्याचाही परिणाम चांगला येतो. सो या पद्धतीनं आपण चिप्स घरी सुद्धा करू शकत असतो आणि जिथे-जिथे ऊन जास्ती असतं ना अशा ठिकाणी ह्या गोष्टी पाळतात पण चांगल्या बरं का. त्याच्यानंतर एक विचारलेलं आहे की सुश्रुताचार्य वर्णित सप्तकला शारीर चिकित्सेत कसा उपयोग करून घ्यावा? खूप चांगला प्रश्न आहे, पण याचं उत्तर आपण बऱ्यापैकी डिटेल सांगावं लागेल. तर कला ज्या सांगितलेल्या आहेत ना, तर धात्वाशयांतर मर्यादा असं वर्णन कलेचं आलेलं आहे. म्हणजे धातूच्या आशयाच्या आतली मर्यादा म्हणजे कला. आणि ही जी कला आहे, तर कलेच्या संदर्भामध्ये आपण ज्या वेळेला विचार करतो, तर त्याच्यामध्ये त्या धातूचं वहन होत असताना धातूची प्रक्रिया होऊन निर्मिती या दृष्टीने सुद्धा त्या कलांचं महत्व आहे. आणि म्हणून आपण बघतो की या एव पुरुष धरा कला सा एव अस्थि धरा कला असं असल्यामुळं बऱ्याच वेळेला अनेक काळ प्रवाहिका ज्या लोकांना असते तर त्यांच्यामध्ये विशेषत्वाने ऑस्टिओपोरोटिक चेंजेस लवकर दिसतात. आणि या एव पुरुष धरा सा एव अस्थि धरा कला पुरुष धरेकलेची जर विकृती असेल तर अस्थिधरेमध्ये विकृती दिसते. अस्थीच्या उत्पत्तीमध्ये विकृती दिसते आणि मग त्याच्यामध्ये स्पॉन्डिलोटिक चेंजेस येणं वगैरे या गोष्टी दिसतात. तर असा उपयोग जो आहे ना, हे एक उदाहरणादाखल सांगितला. असा उपयोग आपल्याला कलांच्या बाबतीमध्ये करून घेता येत असतो. पृष्ठ में मरीज के बहुत सारे लेप आए हैं. एकदम बरोबर आहे. आकांक्षांचं असं म्हणणं आहे. तर मरीच जे आहे ना, तर त्याचे गुणधर्म आपण बघितले. गामित्व त्याच्यात सूक्ष्मगामी असणं आणि लघुतरत्व असणं ह्या गोष्टी आहेत. आणि ते लघुतम असल्यामुळं गामित्व आपल्याला पटकन मिळतं त्याच्या ठिकाणी आणि शरीरातल्या संप्राप्त्या काढून टाकणं या दृष्टीने मरीचाशी उपयोग आपल्याला चांगला दिसतो. म्हणून मरीच अनेक ठिकाणी आलाय. बरोबर आहे. अजून झाले काय प्रश्न मला असं वाटतं. ओके. आय थिंक क्वेश्चन सगळे झालेले आहेत आणि तुम्हाला लास्ट याला रिमाइंडर दिल्याप्रमाणे आपली याची जी पाठांतर स्पर्धा जी आहे तर ती शेवटच्या रविवारी आहे. लास्ट टाइम चौथा रविवार घेतलेला म्हणून ते तसंच होतं. या महिन्यामध्ये 5 रविवार आलेत. सो त्याप्रमाणे तुमचं पाठांतर उत्तम पद्धतीनं चालू असेलच असं मला वाटतंय आणि ते त्याप्रमाणे चालू ठेवा आणि खूप चांगल्या संख्येने पाठांतर स्पर्धेमध्ये सहभागी व्हा. पाठांतर स्पर्धा म्हणजे असं घेत असताना मागच्या वेळचे जे नंबर्स आहेत ते आता नवीन वेळेला अनाउन्स केले जाणार आहेत. तर त्यामुळं सर्वांनी त्याच्यामध्ये भाग घ्यावा. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे मी तुम्हाला अगदी सुरुवातीलाही सांगितलं होतं, की पाठांतर भाग घेणं, बक्षीस मिळणं, न मिळणं याच्याही पेक्षा आपलं त्या निमित्ताने पाठ होतंय ही गोष्ट महत्वाची आहे आणि ते पाठांतर जे आहे ना, ते आपल्याला चिकित्सेमध्ये आपल्या डे टू डे प्रॅक्टिसमध्ये उपयोगी होणार आहे आणि म्हणून ते करणं महत्वाचं आहे. ओके. सो आता आपण इथे पसायदान म्हणूया आणि थांबूया. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी गेले
तेथ माझे जिवरले पायिकपण आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे दोषोनी मज द्यावे पसाय दान हे जे फळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू होता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो नीती लोकी भजिजो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथ उपजविये विशेषी लोकी ये दृष्टा दृष्ट विजय हो आवेजे येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. भेटूयात उद्या संध्याकाळी 5 वाजता आरोग्य चर्चामध्ये पोस्ट कोविड केअर आणि आयुर्वेद.